गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कालचा ब्लॉग तर एक नंबर होता, तुम्ही जाऊन पहा. आता कसे आपल्या ब्लॉगवर जास्त व्ह्यू नाही येत आहे कारण मी कंटिन्यू टाकली नाही. आतापासून कंटिन्यू येणार आहे, आता व्ह्यूज पण येईल चांगले. आता आपला ट्रक तर काही आहे नाही, आज सुमो आहे ते येऊ राहिलं. आता इथून येते डायरेक्ट ऑफिसमध्ये येऊन ब्लॉग स्टार्ट केला मी. आली आपली गाडी. भाऊ आता कुठं जायला लागते अजून बाकी तर कोणीच नाही ऑफिसचे, कुठे गेले काय माहिती. भाऊ आता कोणत्या साईडवर जायला लागते, काय करायला लागते कोणीच नाही, फक्त एक काका येऊन आमचे. तुम्ही दाखवतो ब्लॉगमध्ये कुठं जातो काय होते. तिथं आम्ही साईडवर आता चहा प्यायला थांबलो. आम्ही आता कोणत्या गाव चाललो, कडमेश्वरला चाललो होता आम्ही. आता इथं चहा पैकी पेतो आणि चाललो आहे आमच्या साईडवर. पाहू काय खाऊ तुम्हाला दाखवतो. बसली सागर बोलतो हाय चहा वगैरे चालू मी साईडवर. आता जाऊ आपल्या कामावर. पाहू किती दूर जा लागते आज. हे आजची लाईन आपली इकडली, ते तिकडे ते जागा ती आग लागली होती ते. पाहू आता चाललं आता ह्या लाईन खालून खालून जात आपण पात 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 पात. तर काही आता आमचं कामगिरी खतम झालं. आता आम्ही चालू ट्रककडे. तुला कधी असं वाटलं का तुझा की आपल्याला रस्त्यात एखादी पैशाची बॅग सापडाव, आपल्याला सापडाव, आपण उन्हातानात काही फिरून. मग मला एक गोष्ट ना कधी आठवली, ही बॅग दिसली मला इथं. हे बा रस्त्यात हे बा इकडे पैशाची इथं बॅग पुढे आहे. तसं वाटतं साला विचारायला आपल्याला कधी ती वाटते साला रस्त्यात एखादी अशी पैशाची बॅग सापडून जाव. अमीर मी नाही का, टेन्शनच नाही कायचं. उन्हाळ्यात फिरून आपण ते बॅग पाहिल्यावर मला असं आठवलं एकदम. तुला असा विचार येते का? विचारा मला विचार येते, पण असं एवढे छोटे मोठे पैसे आपण चांगले कम से कम 300-400 करोड सापडाव. मी तर भारत सोडून बघा जावं. भारत सोडून नाही, सध्या नागपूर सोडून. नागपूरमध्ये काही मजा नाही आता. तुला किती सापडायला पाहिजे रे? काही नाही. असं वाटते का तिथे एखादी पैशाची बॅग सापडून फक्त गायब होऊन घेऊन कुठं दिसत नाही. आता ट्रकही कुठं उभा आहे काय माहिती. आम्ही चाललो पाच पाच. भयंकर ऊन आहे एक तर. कुठं आहे ट्रक? आता पाहू आता जेवायला जाता डायरेक्ट कुठं जाऊ जेवायला तर सावली पोहून. तर आम्ही इथं जेवण करायला कालच्या जागेला आलतो. आता आमचं जेवण वगैरे झालं तर आम्ही डायरेक्ट चाललो आता ऑफिसमध्ये. चाललो डायरेक्ट. कॅमेरा पलटू का? ए गजपूर जा पलटू का? पलटव ना, मला भेव नाही कोणाच्या. सर माहिती आहे का मुंग्या झालं खतम. कोण उलट केलं तर काल खाऊन ठेवलं त्याच्यातलं पूर्ण. ते ग्लुकोजचं पाकिट समोर गेलं ते ऑफिसने. काय आता आलो आम्ही कडमेश्वर मध्ये. इथं काहीतरी काम आहे, काहीतरी ऑफिस आहे. इथं गेले सगळे. उसाचा रस पाचतो मग त्याचा रुपयेच तर आम्ही उसाचा रस प्यायला जाऊ. तू पाचतो ना? माझ्या का बड्डे आहे का इथं पाच आले? कोणाचा बड्डे? आता आज थोडी आहे तेव्हापासून 225 रुपये पडलं ना अकाउंट मध्ये. तू म्हणते उसाचा रस पाच. पाच ना मग तुझ्या अकाउंटला आहे ना, दाखव फोन पे. तर उसाचा रस पेत नसते. उसाचा रस उन्हाळ्या टाइमला पेत असते का? चल गजपूर जा. उसाचा रस प्यास्त ना तू? तू पाचता ना उसाचा रस? पैसे तर पाहिजे बे. उसाचा रस पाचतो. सागरदा पाचते. हा पाचत नाही. मी तुम्हाला पाहिजे. हा तुम्हाला टिकून येऊ द्या. उद्या उद्या समजलं ना? उद्या जाईन. उद्या उठता आबे उसाचा रस पाच जाऊ द्या. आज मामा पाहिजे होता. कोणी उसाचा रस पाजत नाही आहे. रस पाजून का मस्त पाय. तर इथं स्कॅनर रिन्यूला पैसे भेटू राहिले तर आपल्याला देत आहे. लवकर आता गजपूरचा 40 रुपये मारते पटकन उसाचा रस प्यायले. 40 नाही, मग किती? 20 रुपये देतो. न मागता पुरे 20 रुपये देतो मी. 20 रुपये दिले मी. जर 20 रुपये भेटले आता चिल्ल अजून निघते काहीतरी कॅश. खर्च झाले. काय काय त्याच्यात आला ना साल्या.
काय आहे थांब ना अजून. 10चा सिक्का होता ना बे मापाशी. आता मग एकटाच होऊन जाते तू थांब इथं. 20 रुपये आले चालले मग एकट्याच्या ओशी म्हणजे बाबा 20 रुपये भेटले आम्हाला आता उसाचा रस प्यायला. एन्जॉय म्हणते तो. आता उसाचा रस पिऊ आपण इथं. ए गाडी 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 बनत आहे त्या पटापट म्हणा आवाज द्यायचा. रस आला इथं आता. तू डायलॉग मार रे रसवाला. गन्ने का ज्यूस. हवे हो नाही रस त्याला ये म्हणलं माय. बडा गिलास 20 रुपये. छोटा गिलास 10 रुपये. आपला बॅग ट्रक मध्ये जाऊन बसतो. कुठं किती रुपये ग्लास कुठं? मामाच्या इथं पॉईंट 10 रुपये आहे 10 रुपये. मोमीनपुरी 60 रुपये ग्लास आहे. 10 रुपये गिलास आहे ना बे. मामाच्या तिथे ना पुलावून उतरल्यावर 10 रुपये गिलास आहे. इथं 20 रुपये गिलास होता. तेवढाच गिलास आहे. तर थंड 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 चिल. ते गजपतलं ते अण्णा आलं कर बरं एकदा. अण्णा रजनीकांत. हा दम घुटून राहिला. अबे डायलॉग पाहिजे. डायलॉग खरा खाऊ ना. थांबू एखाद्या झाडाखाली. चल तिकडे चल चला सावली पाल बसू तिथं. डबल आलो आम्ही आकाश बरोबर उसाचा रस प्यायला. तर सगळेजण आले. हा डबल उसाचा रस पिऊ. आले समोर गेले. असं पडदा करून पाहिलं. टायरापासून तुम्ही फोन लावला. हे डबल आम्ही डबल घेतो दोघं बाबू. काय झालं रूमवरून पहिले बॅगेज घेऊन आलो मी वापस. अबे महागाची सगळ्या गाड्या महाग झाल्या. काय महागाची आहे गाडी? रॉनिन कितीची आहे? माझी गाडी आहे एवढी 2,90,000. 2,90,000. इसका 150 रुपया देगा. विकता का 40 मध्ये? नाही परवडत. बाई इथंच थांबू. इथंच थांबू. हा इथून जातो. चल ठीक आहे बाय. नाही कुठे जातो. तर चलो आलो आपल्या रूमवर आणि फ्रेश वगैरे झालो. आता जाता होता आपल्या जिमसाठी. कधी खूप दिवस जिममध्ये गॅप पडली होती. आता कंटिन्यू करू सगळंच ब्लॉग जिम सगळं. आता जात आहे जिमला. आणि जिमून आल्याने एक आपल्या मित्राचा बर्थडे आहे. तर पण पार्टी करायला जात आहे. चिकन वगैरे जेवायला. तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन सेट करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.